सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. रात्रीचे वाजलेत 1:20. आज तारीख किती? 27 तारीख, 27 सप्टेंबर. एका कार्यक्रमानिमित्त तळकोकणात जात असताना, दोडामार्गात जात असताना राजापुरात, म्हणजे रस्त्यावरच, मुंबई गोवा ह्या रस्त्यावर महामार्गावरच सहज या मंडळाकडे लक्ष गेलं. रात्रीच्या 1:20 बरं का. बरोबर चौकामध्ये इथे आपल्या बाळासाहेबांचा फोटो आहे. त्याच्या खाली लिहिलंय जय महाराष्ट्र. रात्रीच्या 1:20 ज्यावेळेस बाळासाहेबांवर नजर रोखली गेली आणि बाजूला बघितलं तर मंडळाचं नाव सुद्धा जय महाराष्ट्र दिसतंय. जय महाराष्ट्र म्हणजे काही वेगळं सांगायची गरज नाही. इथे बाळासाहेबांचा बघा ना, काय सुंदर फोटो आहे तो. जय महाराष्ट्र मित्रमंडळ, गुरववाडी, राजापूर. एवढ्या रात्रीच्या वेळेस 1:20 ही सर्वांची लगबग पाहिली आणि आपसूक गाडी वळली. म्हटलं सहज जावं, फक्त दर्शन घ्यावं. कुणाला कळतंय नाही कळतंय माहिती नाही, पण आपलं दर्शन घेऊन पटकन निघावं. कारण देवीचं रूप इतकं सुरेख आहे बघा ना. इतकं सुंदर सुरेख स्वरूप पाहिल्यानंतर वळणारच, पावलं आपोआप वळणार. आणि आता आमचं भाग्य म्हणायचं की या सर्व आपल्या गृहमंडळींनी ओळखलं. चेहरा ओळखीचा वाटतोय, कारण मला वाटतं टीका आज लावलेला नव्हता, कारण प्रवास जास्त झाला होता आणि टीका वगैरे गेला होता. आणि अशा स्वरूपात मला कधी कुणी बघितलेलं नाहीये, मी वेगळ्या स्वरूपात असतो. यांनी ओळखलं आणि म्हणाले तुम्ही अनिश गाढवे का? तर म्हटलं होय अनिश गाढवे. म्हटलं चला आपली माणसं दिसत आहेत सगळी. त्यांच्याशी ज्यावेळेस 2 शब्द बोललो त्यावेळेस जाणवलं इथे बाळासाहेबांचं हे वैभव कसं आहे ते. ही बाळासाहेबांनी कमवलेली, तुम्ही पुढे या, हे शाखा प्रमुख आहेत. ही बाळासाहेबांनी कमवलेलं धन आहे आणि हे धन फक्त बाळासाहेबच कमवू शकतात. ही जोडलेली माणसं आहेत साहेब. मला खरंच गुरुभाऊ आपल्या ह्या मंडळाविषयी थोडं सांगा, आपल्या उत्सवाविषयी थोडंसं सांगा. किती वर्षांपासून हा उत्सव चालू आहे याविषयी थोडंसं 2 शब्द सांगा. गाडवे साहेब, हा उत्सव जवळजवळ गेली 35 वर्ष चालू. गेली 35 वर्ष. 35 वर्ष चालू. राजापूर, मला ह्या ठिकाणाची पूर्ण माहिती सांगा आपल्या सर्व. राजापूर शहरातला सुरुवात करतो आपण ना, तेच ठिकाण आहे. तेच ठिकाण. गुरववाडी. आज पाठीमागे एसटी डेपो. अच्छा, मागे एसटी डेपो. आणि हा तालीमखाना एरिया म्हणून, गुरववाडी तालीमखाना एरिया म्हणून ओळखला जातो. अच्छा. आणि कसं आहे, सुरुवातीच्या काळात थोडीशी अडचण होती आम्हाला की ते जागा सरकारी थोडी अडचणी होत्या. लाईटचा विषय होता. मात्र देवीने सोडवले सगळ्या संकटावर मात करून. देवीने सोडवले. आणि कसं आमचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत त्याप्रमाणे नगरसेवक, मी नगरसेवक आहे, परंतु यांनी ज्या आपल्या कारकिर्दीत जी कामं केली आहेत ना, धडाडी दाखवली एक प्रकारची, माणसं जोडून ठेवली आहेत. त्याच्यामुळे या हायवेवर सुद्धा विनायक सदाशिव गुरव. विनायक सदाशिव गुरव. विनायक सदाशिव गुरव. आपण सुद्धा नगरसेवक. हो. माझी नगरसेवक म्हणते, तुम्ही नगरसेवक आहे. ही सगळी आपली मंडळी आहे. हो, सगळी गुरव मंडळी. अरे वा, छान छान. नाही, ह्या भागात सगळी गुरव म्हणजे अन्य याची सुद्धा नावाची सगळे आपल्या सगळे मिळून या सर्वांना एक कोणतरी दुवा लागतो जोडणारा, आणि तो म्हणजे निर्णय क्षमता असणारा माणूस लागतो. वेळेत संधी कडू वागावं लागतं, गोड व्हावं लागतं, म्हणजे परंतु निर्णय घ्यावा लागतो. अशी वृत्ती या माणसात आहे, ताकद आहे, धमक आहे. आणि पाठवून सगळ्यांना म्हणजे काही प्रसंगाला घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे जोडून ठेवलं आहे. हो, 100% बाळासाहेबांचे विचार. तर आम्हाला या अशा म्हणजे आपलं सरकार गेलं, सगळ्या गोष्टी घडल्या तरी सुद्धा आमच्या पाठवून सुद्धा, कारण भरपूर माणसं असल्यामुळे लोकांनी खूप प्रयत्न केले. तुम्ही या इकडे, म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला काही मिळेल ते आपला पक्ष वाढवत आहे. सगळं पलीकडे, सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते राजकारण फक्त आम्ही विचारांशी एकनिष्ठ राहिलो. जे राहिले ते राहिले आणि आम्ही तर राहणार नाही असा विचार. खरं मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं बाळासाहेबांचं हे धन आहे. मी माझ्या कित्येक विश्लेषणामध्ये सांगत असतो, बाळासाहेबांचं हे धन कधी कोणी घेऊ शकत नाही. हे त्यांनी कमवलेलं धन आहे. आज त्यांच्या विचारांवरच आपण आहोत. आणि मला अभिमान या गोष्टीचा वाटतो. आज म्हणतात कोकणातून शिवसेना खालसा झाली, पण शिवसेना आहे ना, हे रक्तात आहे ना तुमच्या. हा, बाळासाहेबांचं धन आहे आज. 100% साहेब. कसं आहे, इथे काही लोक जी इकडे तिकडे गेले आहेत ना, काय वैयक्तिक कारणामुळे, म्हणजे अशा अडचणी अशा याच्यात गेल्या आहेत. पण वेळ आली तर पुन्हा ताकदीचा तेवढ्याच नेता भेटला येतील ना पुन्हा एकदा, तर 100% पुन्हा एकदा इथे वैभव पुन्हा दिसेल. येतील ते दिवस पुन्हा. आणि गाडवे साहेब, तुमचं या व्हिडिओवरच तुमचं सांगतो, अतिशय मनापूर्वक अभिनंदन की तुम्ही सडेतोडची भूमिका मांडता तुमच्या ह्याच्यातून.
खूप आवडते. आम्ही सगळे बरेचसे व्हिडिओ तुमचे बघतो. मनपूर्वक आभार. हे आज आमचं कसं योग आला आणि माहिती कसं नाही. बघा, अध्यक्षांनी आणि थोडं हे केलं, मार्क केलं की कदाचित हे गाडवे साहेबच असू शकतात. अरे धन्यवाद विनयजी. कारण तुम्ही आता पहिला उल्लेख केला या स्वरूपात नसतो मी, खरंय 100% नसता तुमचा तो असं चंद्रकोर वगैरे असते. अशा स्वरूपात आणि बघितलं. रात्रीच्या 1:30 वाजता ते राजापूरच्या रस्त्यावर ठाण्यातला माणूस इथे काय करतोय बाबा. आणि आमचं सुद्धा भाग्य म्हणायचं की शिवसेना मुख्य प्रवक्ता आमच्या भेटीला देवीच्या काय असे नका देवीच्या काळात येतात, हे आमचं सुद्धा भाग्य आहे. खरंय देवी मला बघा, आम्हाला इथे त्या दिवशी म्हणजे विविध पक्ष, हे राजकीय व्यासपीठ नाहीच, राजकीय नाही. विविध पक्षांचे नेते येतात. राणे साहेब म्हणजे आपला निलेश राणे साहेब सुद्धा हे भेट देऊन गेले. येऊन गेले. म्हणजे अन्य सगळ्या हे धर्मकार्य पक्षांचे आहे. हा हे धर्मकार्य आहे, धर्मकार्य सामाजिक आहे. आणि कार्य. आम्ही कुठल्याही याच्यामध्ये राजकारण झोकून देत असतंच नाही. नाही. याच्यामध्ये राजकारण आणि याच्यानंतर कसं आहे, आम्हाला पाठबळ आहे, पाठीराखा आमचा भक्कम आहे. आमचे अध्यक्ष भक्कम आहेत. आता मी नगरसेवक, हे नगरसेवक आहेत, त्यांनी सगळ्यांना जोडलेलं आहे. एवढा भक्कम पाठिंबा असल्यावर आम्हाला झोकून द्यायला काय भीती नाही वाटत. पुन्हा एक शब्द देतो इथून, देवीचा साक्षीने शब्द देतो. पुन्हा यावेळेस ज्यावेळेस इकडे निवडणुका लागतील, तुम्हा सर्वांच्या प्रचाराची जबाबदारी मी घेईन. तिकडे मुंबईत बसून तुम्हा सर्वांसाठी मी तिकडे एवढं करेन. साहेब, मी आणि पुनश्च- तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला किंवा फोनवर चर्चा करू. नक्की नक्की. कशासाठी? कधी काही आमच्या मुंबईला- म्हणजे आमची आर्थिक वगैरे काही एक मागणी नाही, मात्र एक सामाजिक कार्य आहे ते तुमच्या माध्यमातून होऊ शकतं. त्यासाठी आम्ही तुम्ही भेट. कधी आज द्या, कधी तुम्ही मुंबईला आला, ठाण्याला भेट घ्या. हो, आता काय अगदी हक्काच झालं आहे. माझा नंबर आहे यांच्याकडे, कधी भेट करायची. मी पुनश्च आपल्या ह्या मंडळाला, जय महाराष्ट्र मित्र मंडळाला, गुरववाडी राजापूर या मंडळाला शुभेच्छा देतो. 35व्या वर्षी आज आम्ही उगवलो. असेच दरवर्षी आम्ही येत राहू अशी आम्ही प्रयत्न करू. नक्की. चलो, जय महाराष्ट्र. आपलं नाव सांगा आणि आपलं वय किती? 75. आपण शाखा प्रमुख गुरववाडीचे. हो. नाही नाही, हा भाग आहे ना. हाच्या प्रभाग क्रमांकाचे पूर्ण 75 वर्षाचे आपले हे गुरव काका बघा. अरे बाप रे. बघा बघा, हे आहे प्रेम, हे आहे प्रेम. फार फार बरं वाटतं. जोपर्यंत हे असली शिवसैनिक आहे, शिवसेनेला मरण कुठे साहेब. जय महाराष्ट्र.